श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाचं संक्षेपतः चिंतन आपण करत आहोत। त्यामध्ये आज 12वा अध्याय चालू होत आहे। उच्चारण ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वादशोऽध्यायः। अर्जुन उवाच। एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। ठीक। पदच्छेद। अर्जुनः उवाच एवं सततयुक्ताः ये भक्ताः त्वां पर्युपासते ये च अपि अक्षरम् अव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। ठीक। अन्वय। अर्जुनः उवाच एवं सततयुक्ताः ये भक्ताः त्वां पर्युपासते अपि च ये अव्यक्तम् अक्षरं पुन्हा यायचं पर्युपासते तेषां योगवित्तमाः के। ठीक आहे। चला मुख्य शीर्षक लिहून घ्या। श्लोक नंबर 1 ते 12। 1 ते 12। साकार व निराकार। साकार व निराकार उपासकाच्या श्रेष्ठतेचा निर्णय आणि भगवत प्राप्तीच्या उपायाचा विषय। भगवत प्राप्तीच्या उपायाचा विषय। ठीक आहे। चला तर साकार आणि निराकार परमात्म्याचे 2 रूप आहे। साकार आणि एक आहे निराकार, आकाररहित निर्गुण निराकार, ज्याला आपण ब्रह्मतत्व म्हणतो, त्याची उपासना करणारे आणि सगुण परमात्म्याची उपासना करणारे, या दोघात श्रेष्ठ कोण आहे याचा निर्णय केला जाणार आहे। आणि भगवत प्राप्तीचा जो विषय आहे, भगवत प्राप्तीचा जो उपाय आहे, त्याचंही चिंतन केलं जाणार आहे। ठीक आहे। तर हा आता इथं 12वा अध्याय चालू होतो आहे। कसं काय निमित्त आहे तर मागे 2ऱ्या अध्यायापासून तर 10व्या अध्यायापर्यंत, 10वा अध्याय समाप्त होईपर्यंत काय झालं की परमात्मा जो आहे ब्रह्मतत्व, अक्षर स्वरूप ब्रह्मतत्व, की ज्याच्या ठिकाणी सर्व विशेषणाची निवृत्ती आहे, अशा परमात्मा स्वरूपाचं तत्व काय आहे त्याचं प्रतिपादन केलं। त्याच्यातच मध्ये त्या अध्यायांमध्ये 2ऱ्यापासून 10वा समाप्ती होईपर्यंत मध्ये सर्व योग ऐश्वर्य सर्व ज्ञान शक्तिमान असा जो परमात्मा, सगुण परमात्मा, त्याचंही मध्ये विवेचन झालं। म्हणून त्यासाठी विशेषण सर्व योग ऐश्वर्य सर्व ज्ञान शक्तिमान सत्व उपादेः ईश्वरस्य तव उपासन मुक्तम, म्हणजे जो सर्व योगेश्वर आहे,
सर्व ऐश्वर्याने युक्त आहे, सर्व ज्ञान, सर्व शक्तिमान आणि सत्वगुण ही ज्याची उपाधी अर्थात सगुण परमात्मा, त्याच्याही उपासनेचा विचार मधून मधून होत गेला. ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर पुढचा अध्याय जो 11वा, की ज्याच्यामध्ये विश्वरूप दर्शन हा योग आहे, विश्वरूप दर्शन योग ज्याला नाव आहे, है की नाही. तर त्या अध्यायामध्ये देखील सगुण असणारा परमात्मा की ज्याचं विश्वरूप दाखवलं त्याची उपासना हा विषय तिथं झाला, आहे की नाही. आणि त्या ईश्वराची विश्वरूपाची अर्थात सगुण परमात्म्याची उपासना सांगून मागच्या अध्यायातल्या शेवटच्या श्लोकात आणखी त्याला पुष्टी केल्या गेली. मत्कर्मकृत मत्परम भव गेलाय ना शेवटचा श्लोक. मत्कर्मकृत मत्परम मद्भक्त संगवर्जित निर्वैर सर्वभूतेषु सह माम इति पांडव. अशा प्रकारे सगुण उपासना करणारा मत्कर्म मत्परम मद्भक्त जो आहे, संग आसक्तिरहित वगैरे, तो मला प्राप्त होतो असंही भगवंताने सांगितलं. मग आता ह्या साऱ्या गोष्टी ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनात आता संशय उपस्थित झाला आहे की मग निर्गुण परमात्म्याची उपासना करणारा तोही ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो, त्याला मोक्ष प्राप्त होतो, आणि इकडं तर सगुण उपासनेचंही खूप महत्त्व भगवान सांगतायत आणि भगवान तर म्हणतात तोही मला प्राप्त होतो असं स्पष्ट लिहिलं आहे. सह माम एती. मग आता या दोन उपासनापैकी श्रेष्ठ उपासना कोणती आहे, अर्थात उपासना करणारा उपासक पण कोणता श्रेष्ठ आहे, अशी शंका अर्जुनाच्या मनात येते. आणि तीच शंका अर्जुन या पहिल्या श्लोकातून अभिव्यक्त करतोय, स्पष्ट करतोय. ठीक आहे. तर बघा आता या श्लोकाचा अन्वयानुसार अर्थ. अर्जुन उवाच, अर्जुन बोलतोय, एवं सततयुक्ताः ये भक्ताः. एवं एवं शब्दाचा अर्थ लिहा उत्तरचिन्हात. मत कर्म कृत उत्तरचिन्ह बंद. मत कर्म कृत इति पूर्व श्लोके उक्तम अर्थम. इति पूर्व श्लोके उक्तम अर्थम परामृशति. एवं हा शब्द मागच्या अध्यायातला जो शेवटचा श्लोक मत्कर्मकृत इत्यादी त्यात सांगितलेल्या अर्थाचा परामर्शक आहे एवं शब्द. एवं त्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे सततयुक्ताः ये भक्ताः त्वां पर्युपासते. ठीक आहे ना. सततयुक्ताः सततयुक्त असणारे असे जे भक्त आणि तुझी उपासना करतात हे एक झाले. ठीक आहे ना. दुसरे पुढच्या वाक्यात येत आहेत. त्या दोन्हीपैकी मग श्रेष्ठ कोण असं अजून विचारतो आहे. तर इथे एक शब्द आला आहे भक्ता याचं विशेषण रूपाने सततयुक्ताः. त्याचा अर्थ थोडा लिहून घ्या. नैरंतर्येण भगवत्कर्मादौ यथोक्ते अर्थे समाहिताः सन्तः प्रवृत्ताः. ठीक आहे. अर्थपा सतत युक्ताः निरंतर भगवत विषयक कर्माधिकाच्या ठिकाणी मागच्या श्लोकात वरच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे त्या अर्थामध्ये जे समाहित आहे रत आहेत असे जे सतत युक्त नेहमी भगवंताची उपासना करणारे हे भक्ता मतलब अनन्य शरणाः. जे अनन्य शरण आहे मला असे माझे असे भक्त त्वां पर्युपासते. आहे की नाही. त्वां शब्दाचा अर्थ यथादर्शितम विश्वरूपम. वर मागच्या अध्यायात विश्वरूप दाखवलं. त्या विश्वरूपाची आता सगुण परमात्म्याची काय करतात पर्युपासते शब्दाचा अर्थ आहे ध्यायंती. ध्यान करतात, चिंतन करतात, उपासना करतात, सगुण परमात्म्याची भक्ती करतात. ही एक झाली एका प्रकारातले लोक. पुढे अपीच आणखी हो दुसरे
ये अव्यक्तम अक्षरम पर्युपासते. आणि दुसरे अन्य आणखीन काही लोक जे की अव्यक्तम अक्षरम, अक्षरमचं विशेषण आहे अव्यक्तम. अव्यक्तम शब्दाचा अर्थ लिहू शकता अकरण गोचरम. अकरण गोचरम, जो इंद्रियांचा विषय होत नाही असा, अर्थात ज्याच्या ठिकाणी कोणतीच उपाधी नाही असा परमात्मा. अक्षराम, तीन अर्थात ब्रह्मतत्व, अविनाशी ब्रह्म, त्याची उपासना करतात. अर्थात निर्गुण निराकार परमात्म्याची उपासना करतात. हे दोन झाले. मग तेषाम, तेषाम मतलब तेषाम उभयेषाम मध्ये, अशा प्रकारच्या दोन प्रकारच्या भक्तांमध्ये योगवित्तमाहा के, हा अर्जुनाचा प्रश्न आहे. योगवित्तमाहा याचा अर्थ लिहा अतिशयेन योगविदः. अतिशयेन योगविदः बराबर श्रेष्ठाः के इत्यर्थः. ठीक आहे ना. अतिशयेन योगविदः अर्थात श्रेष्ठ. या दोन्हीपैकी अत्यंत श्रेष्ठ असे कोण भक्त आहेत ते देवा तू मला सांग, असं अर्जुन बोलत आहे. उत्तर देतात भगवान. श्री भगवान उवाच. मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता इमे युक्ततमा मताः. पदच्छेद. मय्या मयि आवेश्य मनः ये मां नित्ययुक्ताः उपासते श्रद्धया परया उपेताः ते मे युक्ततमाः मताः. अन्वय. श्री भगवान उवाच. ये मयि मन आवेश्य नित्ययुक्ताः परया श्रद्धया उपेताः माम उपासते ते मे युक्ततमाः मताः. है की नाही. भगवान उत्तर देत आहेत अर्जुनाच्या प्रश्नाचं. आणि काय सांगत आहे तर सगुण उपासना करणारे श्रेष्ठ आहेत ही गोष्ट भगवान सांगतात. याचा अर्थ निर्गुण उपासना करणारे श्रेष्ठ नाही असं नाही, पण त्यांच्याविषयी भगवंताला जे बोलायचं आहे किंवा का हे श्रेष्ठ आहेत असं जे सांगायचं आहे ते पुढे येणार आहे 1-2 श्लोकानंतर. आता इथं भगवान तूर्त तर सगुण उपासक श्रेष्ठ आहे असं प्रतिपादन करतात. अर्थ पहा. ये जे भक्त मयी, मयी शब्दाचा अर्थ विश्वरूपे परमेश्वरे, विश्वरूप परमात्म्याच्या ठिकाणी. मन आवेश्य, आवेश शब्दाचा अर्थ आहे एकाग्रम कृत्वा. हे ना. सगुण परमात्म्याच्या ठिकाणी मन एकाग्र करून नित्ययुक्ताः परया श्रद्धया उपेताः माम उपासते. नित्ययुक्ताः म्हणजे काय तर मदर्थ कर्मानुष्ठानादिना मननिष्ठाः संतः. माझ्यासाठीच कर्माधिकाचं अनुष्ठानाच्या करून त्या अनुष्ठानाच्या द्वारे जे माझ्या ठिकाणीच एकनिष्ठ आहेत अशा भक्तांना म्हटलं इथं नित्ययुक्ताः भक्ताः. पुन्हा कसे ते परया श्रद्धया उपेताः. परया श्रेष्ठया, अत्यंत श्रेष्ठ, कधीही न ढळणारी श्रद्धा आहे की नाही. श्रद्धा असते लोकांची, पण कशी आज श्रद्धा, काही गुण पाहिले तर श्रद्धा आणि काही दोष दिसले लगेच अश्रद्धा. असली श्रद्धा काही कामाची नाही आहे. म्हणून इथं म्हटलं आहे परया श्रद्धया, अत्यंत श्रेष्ठ अशा श्रद्धेने जे युक्त आहेत. उपेता म्हणजे युक्ता. आणि अशा असून माम उपासते, माम सर्वज्ञ असणारा जो सगुण परमेश्वर मी त्या माझी उपासना करतात. उपासते, उपासते शब्दाचा अर्थ आहे आराधयंती, आराधना करतात, उपासना करतात. उपासनाची व्याख्या तुम्हाला मी लिहून देणार आहे थोड्या वेळाने. तर असे जे माझे भक्त उपासना करतात भगवान म्हणतात ते मे युक्ततमाः मताः. ते
मे मम माझ्यासाठी, युक्ततमाः शब्दाचा अर्थ लिहा श्रेष्ठाः, मताः नाम अभिमताः, मला मान्य आहे ते श्रेष्ठ आहे असं मी त्यांना समजतो. ठीक आहे, चला पुढे. ये त्वक्षरमनिर्देश्य अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यञ्च कूटस्थमचलं ध्रुवम्. सन्नियमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. पदच्छेद. ये तु अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गम अचिन्त्यम च कूटस्थम अचलम ध्रुवम संनियम्य इंद्रियग्रामम सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति माम एव सर्वभूतहिते रताः. अन्वय. ये तो अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम सर्वत्रगम अचिन्त्यम कूटस्थम अचलम ध्रुवम च पर्युपासते. पुन्हा ये च इंद्रियग्रामम संनियम्य सर्वत्र समबुद्धयः, है की नाही, सर्वभूतहिते रताः ते माम एव प्राप्नुवन्ति. ठीक आहे, बघा आता वरच्या श्लोकात भगवंताने सांगितलं की मी असणारा परमेश्वर जो सगुण परमात्मा, त्या माझी उपासना करणारे जे भक्त लोक ते मला प्रिय आहेत, ते माझ्यासाठी श्रेष्ठ आहेत. मग आता कदाचित कोणी भगवंताला प्रश्न करील, देवा ते सगुण उपासक जर श्रेष्ठ आहेत तर बाकीचे इतर काय श्रेष्ठ नाहीत का? तर भगवंत म्हणतात असं मला म्हणायचं नाही आहे, बाकीचे श्रेष्ठ नाही असं नाही. मग काय, तर ते जे निर्गुण उपासक बाकीचे भक्त आहे त्यांच्याकरिता मला जे बोलायचंय तेही तुम्ही इथं ऐकून घ्या असं भगवंत म्हणतात. ठीक आहे. अर्थात या दोन श्लोकातून निराकार ब्रह्माच्या स्वरूपाबद्दल भगवान कथन करतात आणि त्यांच्या उपासनेने देखील माझी प्राप्ती त्यांना होते ही गोष्ट देखील भगवान या ठिकाणी सांगतात. पुन्हा एक प्रश्न होईल की जर तुझी प्राप्ती दोन्ही प्रकारच्या उपासनेने होते तर पहिल्यावाल्यांनाच तू श्रेष्ठ का म्हणून सांगितलं? त्याचं उत्तर पुढे पाचव्या श्लोकात येणार आहे. अगोदर बघा आता अन्वयानुसार अर्थ. ये तू जे भक्त निर्गुण परमात्म्याची उपासना करतात, ध्यान करतात, चिंतन करतात. कसा तो परमात्मा? एक एक विशेषण दिलं आहे. अक्षरम अविनाशी, अनिर्देश्यम म्हणजे काय, शब्दाने ज्याचा निर्देश करता येणं शक्य नाही त्याला म्हणायचं अनिर्देश्यम. शब्देन निर्देष्टुम अशक्यम इत्यर्थ. ठीक आहे. पुढे अव्यक्तम. अव्यक्तम शब्दाचा अर्थ आहे रूपादिहीनम. रूपादी गुण ज्याच्या ठिकाणी नाही आहे, इंद्रियांच्याद्वारे जो अभिव्यक्त होत नाही असा परमात्मा त्याला म्हणायचं अव्यक्तम. कसा आणखीन हो, सर्वत्रगम. सर्वत्रगम शब्दाचा अर्थ आहे जो सर्वव्यापी आहे, सर्वव्यापी इत्यर्थ. पुन्हा अचिंत्यम. ठीक ना, अव्यक्त आहे म्हणूनच तो अचिंत्य आहे. अर्थात इंद्रिय मन बुद्धी याच्याद्वारे ज्याचं चिंतन होणं शक्य नाही. पुन्हा कसा आहे हो तो, कूटस्थम. कूटस्थ आहे परमात्मा. कूटस्थ म्हणजे कसा, त्याचा अर्थ लिहून घ्या. कूटे बराबर माया प्रपंचे. माया प्रपंचे अधिष्ठानत्वेन स्थितम.
अधिष्ठानत्वेन स्थितम कूटस्थम. ठीक आहे ना. कूट शब्दाचा अर्थ केला माया आणि मायेचं कार्य प्रपंच आहे ना. अशा त्या माया प्रपंचामध्ये अधिष्ठान रूपाने जो स्थित आहे त्याला म्हणायचं काय, कूटस्थम. आणखीन कसा आहे हो तो परमात्मा, अचलम. अचलम शब्दाचा अर्थ लिहा वृद्ध्यादिरहितम. ज्याचं वाढणं घटणं काहीच नाही, कधीच नाही आहे. वृद्ध्यादिरहितम. आणि वृद्ध्यादिरहित इसिलिये म्हणून ध्रुवम पुढालय. ध्रुवम शब्दाचा अर्थ लिहा नित्यम. कारण ज्याची वृद्धी वाढ वगैरे विकार ज्याच्या ठिकाणी असतात ना तो नित्य नसतो. परमात्मा अचल आहे म्हणून ध्रुव आहे, अर्थात नित्य आहे. आणि असा असणारं जे माझं वास्तविक स्वरूप त्याची जे लोक ये पर्युपासते. पर्युपासते याचा करता आहे ये. जे लोक माझी उपासना करतात. पर्युपासते म्हणजे काय, परिसमंतात उपासते. साऱ्या बाजूने माझी उपासना करतात असे ते लोक. ठीक आहे. म्हणजे उपासना करतात, पण उपासना म्हणजे नेमकं तरी काय आहे हो तेही जरा आम्हाला सांगितलं तर बरंच होईल. म्हणून एक टिप्पणी लिहून घ्या. उपासनम नाम, उपासनम नाम यथाशास्त्रम, यथाशास्त्रम उपास्यस्य अर्थस्य, उपास्यस्य अर्थस्य विषयीकरणेन, विषयीकरणेन सामीप्यम उपगम्य, सामीप्यम उपगम्य तैलधारावत, तैलधारावत समान प्रत्यय प्रवाहेन, समान प्रत्यय प्रवाहेन दीर्घकालम, दीर्घकालम यद आसनम, यद आसनम तद उपासनम अचक्षते, तद उपासनम अचक्षते. पूर्णविराम. कंसात लिहा. उपास्य वस्तूला, उपास्य वस्तूला शास्त्रानुसार, शास्त्रानुसार बुद्धीचा विषय करून, बुद्धीचा विषय करून त्याच्या जवळ जाऊन, त्याच्या जवळ जाऊन तेल धारेप्रमाणे, तेल धारेप्रमाणे एकाकार वृत्तीच्या प्रवाहाने, एकाकार वृत्तीच्या प्रवाहाने जे दीर्घकाल पर्यंत, दीर्घकाल पर्यंत त्यामध्ये स्थित राहणे, त्यामध्ये स्थित राहणे त्यास उपासना म्हणतात, उपासना म्हणतात. ठीक आहे. अर्थ पहा. यथाशास्त्र म्हणजे शास्त्रानुसार उपास्य जी वस्तू आहे तो उपास्य वस्तूच्या आकाराकार आपली बुद्धिवृत्ती बनवायची. अर्थात आपल्या बुद्धीचा विषय उपास्य तत्व करायचं. ठीक आहे ना. आणि त्या वृत्तीच्या माध्यमानेच त्याच्याजवळ जायचं आहे की नाही. आणि नंतर मग तेलाची धार तशी अखंड चालते, तुकडा दिसत नाही तिच्यात, आहे की नाही. पाण्याची धार तशी चालत नाही. त्या तेल धारेप्रमाणे समान प्रत्यय प्रवाहेन, ठीक आहे ना. म्हणजे एकाकार पूर्ण तदाकार वृत्तीचा जो प्रवाह, त्या प्रवाहाने जे दीर्घकालपर्यंत, आसन म्हणजे दीर्घकालपर्यंत त्यामध्ये स्थित राहणे हेच आसन. त्यालाच काय म्हणायचं, उपासना. ठीक आहे ना. बुद्धीचा प्रवाह सतत ध्येयाकार दीर्घकालपर्यंत राहणं, त्या स्थितीत हमेशा राहणं, याचंच नाव काय आहे, उपासना. ठीक आहे. पुढे चला अन्वयात. येच आणखीन काय हो, इंद्रिय ग्रामम संनियम्य सर्वत्र समबुद्धयः सर्वभूतिते रताः ते मामेव प्राप्नुवन्ति. इंद्रिय ग्रामम,
इंद्रिय ग्रामम शब्दाचा अर्थ होतो इंद्रिय समुदायम, आहे की नाही. संनियम्य, याचा अर्थ आहे संनियम्य मतलब सम्यक नियम्य, मतलब संवृत्य. पूर्ण इंद्रियांच्या समुदायाला चांगल्या प्रकारे संवृत्त करून, नियमित करून, ताब्यात घेऊन सर्वत्र समबुद्धय. सर्वत्र शब्दाचा अर्थ आहे सर्वस्मिन काले. समबुद्धय, समान झाली आहे बुद्धी ज्यांची, आहे की नाही. समातुल्या बुद्धी येशा, म्हणजे इष्टप्राप्ती झाली काय, अनिष्टाची प्राप्ती झाली काय, तरी सुद्धा ज्यांची बुद्धी विचलित होत नाही. समबुद्धय. आणखीन कसे हो, सर्वभूत इते रता, सर्व प्राणी मात्रांच्या हितासाठी जे रत आहेत, असे जे माझे भक्त ते माम एव प्राप्नुवंती, ते देखील मलाच प्राप्त होतात. अर्थात निर्गुण उपासक देखील मलाच प्राप्त होतात असं भगवान सांगतायत. ठीक आहे जी. तसं पाहिलं तर आणखी एक वाक्य लिहून घ्या या श्लोकावर, शेवटची टिप्पणी छोटी. नहि भगवत स्वरूपाणाम सताम, नहि भगवत स्वरूपाणाम सताम युक्ततमत्वम अयुक्ततमत्वम वा वाच्यम, अयुक्ततमत्वम वा वाच्यम इति. ठीक आहे ना. खरं पाहिलं तर भगवत स्वरूपानं, भगवत स्वरूप प्राप्त झालेले जे भगवंताचे भक्त आहे, असे जे सज्जन लोक, त्यांच्यामध्ये हा युक्ततम म्हणजे हा श्रेष्ठ आहे, हा श्रेष्ठ नाही, खरं तरी भाषाच तिथं नसते. तरी पण अर्जुनाचा प्रश्न होता म्हणून भगवंताने सगुण उपासकांना श्रेष्ठ सांगितलं निर्गुण उपासकापेक्षा. म्हणजे का बरं, जर दोन्ही तुलाच प्राप्त होतात तर ते का श्रेष्ठ, त्याचं उत्तर पुढच्या श्लोकात. क्लेशोऽधिकतरस्तेषा सक्तचेतसा अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते. ठीक पदच्छेद. क्लेशः अधिकतरः तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिः दुःखम् देवद्भिः अवाप्यते. अन्वय. अव्यक्तासक्तचेतसाम् तेषाम् क्लेशः अधिकतरः तथा ही देहवद्भिः अव्यक्ता गति दुःखम अवाप्यते. ठीक आहे. बघा आता अर्थ. तर काय आहे, यद्यपि दोन्ही उपासना करणारे, दोन्ही प्रकारचे भक्त, सगुण उपासक आणि निर्गुण उपासक भगवत स्वरूपालाच प्राप्त होतात, असं असलं तरी सगुण उपासक श्रेष्ठ आहे. का, की सगुण उपासना करत असताना त्यांना होणारे क्लेश हे कमी आहेत आणि निर्गुण उपासना करणाऱ्यांना क्लेश म्हणजे दुःख, त्रास हा अधिक आहे आणि म्हणून त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ सांगितले. त्यात अजून दुसरं काही कारण नाही आहे. म्हणजे निर्गुण उपासना करणाऱ्यांना का बरं अधिक क्लेश आहे, त्याचं कारण असं आहे की जो भक्त आहे तो अगोदर तर काय ज्ञान होईपर्यंत त्याचा देहाभिमान गेलेला नसतो आणि निर्गुण उपासना करायची म्हणजे पूर्णपणे देह तादात्म्य सोडावं लागतं आणि ते देह तादात्म्य सुटणं एवढं सहजासहजी शक्य नसतं. फार क्लेश होतात आणि म्हणून निर्गुण उपासना ही तिच्यामध्ये जास्त क्लेश आहे आणि सगुण उपासनेमध्ये क्लेश कमी आहे आणि म्हणून निर्गुण उपासनापेक्षा सगुण उपासना आणि ती उपासना करणारा उपासक श्रेष्ठ म्हणून भगवंताने सांगितलं आहे. तसं पाहिलं तर भगवंताच्या भक्तामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ हा भाव नसतोच, हा अभिप्राय. आता पहा एक एक गोष्ट. अव्यक्त चेतसाम तेषाम. ठीक आहे ना. याचा अर्थ लिहून घ्या. अव्यक्तासक्त चेतसाम याचा अव्यक्ते बराबर निर्विशेषे अक्षरे
निर्विशेषे अक्षरे आसक्तं चेतः येषाम् आसक्तं चेतः येषाम तेषाम. ठीक आहे, बघा अर्थ. अव्यक्त याचा अर्थ निर्विशेष, निर्गुण निराकार अक्षर स्वरूप परमात्मा. त्याच्या ठिकाणी आसक्त झालं आहे चित्त ज्यांचं, त्यांना म्हणायचं अव्यक्तासक्त चेतसाम तेषाम. काय हो तेषाम? त्यांना काय? क्लेश अधिकतर. अधिकतर म्हणजे यांच्यापेक्षा, सगुण उपासकापेक्षा त्यांना क्लेश अधिक आहेत. का बरं? ही कारण की देहवद्भिः अव्यक्ता गती दुःखम अवाप्यते. स्पष्ट केलंय सारं. देहवद्भिः, देहवद्भिः याचा अर्थ लिहा देहाभिमानिनीभिः. देहाभिमानिनीभिः, देहाचा अभिमान असणाऱ्या लोकांकडून अव्यक्तागती दुःखम अवाप्यते. अवाप्यते याचा अर्थ आहे प्राप्यते, प्राप्त केली जाते. काय? गती. दुःख म्हणजे दुःखाने. कोणती गती? अव्यक्ता गती. अव्यक्ता गती याचा अर्थ लिहा अक्षरात्मिका निष्ठा. अव्यक्ता गती शब्दाचा अर्थ अक्षरात्मिका निष्ठा. परमात्मा स्वरूपाची का निष्ठा, तादात्म्य हे दुःखाने प्राप्त केल्या जाते, आहे की नाही? आणि म्हणून निर्गुण उपासनापेक्षा सगुण उपासना आणि सगुण उपासक श्रेष्ठ सांगितले. लागला अर्थ? चला पुढे. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. पदच्छेद. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येन एव योगेन मां ध्यायन्तः उपासते. ठीक अन्वय. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः भूत्वा अनन्येन एव योगेन ध्यायन्तः माम उपासते. ठीक आहे, बघा आता काय सांगतायत भगवान. तर ते जे माझे सगुण उपासक आहेत त्या सगुण रूपाच्या उपासनेबद्दल भगवान बोलतात. काय? तर ते जे माझे भक्त आहे सगुण उपासक त्यांना माझ्या प्रसादाने म्हणजे माझ्या कृपेने अनायास, खूप काही सायास न करताच त्यांना सिद्धी प्राप्त होते. ही गोष्ट सांगतायत भगवान. कारण सगुण उपासकांना श्रेष्ठ म्हटले त्यानुसार बोलतात. बघा, ये तू जे भक्त तर सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्य. मयि परमेश्वरे, सारे कर्म माझ्या, मी जो परमेश्वर त्या माझ्या ठिकाणी संन्यस्य, त्या कर्माचा त्याग करून, म्हणजे कर्मफलाचा अभिमान त्यांना नाही आहे आणि कर्मफलाची आसक्ती नाही आहे, अशा रूपाने सर्व कर्माचा त्याग करून पुन्हा मत्पराहा भूत्वा. मत्पराह म्हणजे काय? त्याचा अर्थ लिहा अहमेव परह येषाम. अहमेव परह येषाम ते मत्पराह संत. मीच आहे पर श्रेष्ठ ज्यांच्यासाठी ते झाले मत्पराह. असे होऊन काय करतात? अनन्येन एव योगेन ध्यायंत माम उपासते. अनन्येन एव योगेन याचा अर्थ एकांत भक्ती योगेन. एकांत भक्ती योगेन मतलब अविविचरित अशा भक्तिरूप योगाने ध्यायंतः याचा अर्थ चिंतयंतः माम उपासते. असं आहे, तिने एक निष्ठ भक्तीने माझं चिंतन करत माझी उपासना करतात. त्यांना काय करतो मी? पुढचा श्लोक. तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरा भवाम्यहं
भवामी न चिरात पार्थ भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसा मय्यावेशितचेतसां तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्। ठीक पदच्छेद तेषाम अहम समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मयि आवेशित चेतसाम। अन्वय हे पार्थ अहम मयि आवेशित चेतसाम तेषाम न चिरात मृत्यु संसार सागरात समुद्धरता भवामी। ठीक आहे, काय सांगतायत भगवान की जे आपले भक्त आहेत त्या आपल्या भक्तांचा मी अतिशय लवकरात लवकर शीघ्र उद्धार करतो अशी प्रतिज्ञा करतायत। शीघ्र उद्धार करण्यासाठी भगवंताची प्रतिज्ञा याच्यामध्ये काय म्हणतात पहा। हे पार्थ हे अर्जुन अहम भगवान म्हणतात मी समुद्धरता भवामी मी त्यांचा उद्धार करणारा होतो। कुणाचा हो मध्ये मयी आवेशित चेतसा माझ्या ठिकाणी ज्यांनी आपलं चित्त समाहित केलं आहे प्रविष्ट केलं आहे ज्यांच्या चित्ताचा विषय फक्त आणि फक्त मीच होऊन राहिलो आहे असे जे माझे भक्त त्यांचा मी उद्धार लगेच करतो असं भगवान बोलत आहेत। आवेशित चेतसा सगुण रूपाच्या ठिकाणी ज्यांनी आपलं चित्त प्रविष्ट केलेलं आहे असे ते त्यांचा न चिरात म्हणजे न विलंबेन अर्थात तुरंत लवकरात लवकर काय करतो मी उद्धार करतो। कशापासून मृत्यू संसार सागरात मृत्यूने युक्त असा जो संसार त्याला म्हणायचं मृत्यू संसार आणि तोच आहे सागर समुद्र अशा असणाऱ्या मृत्यूरूपी सागरातून सागराची उपमा दिली आहे संसाराला। का बरं जसं सागराचं उल्लंघन करून समुद्राचं उल्लंघन करून जाणं अत्यंत कठीण आहे त्याप्रमाणे हा मृत्यू संसार त्याचं उल्लंघन करून त्याच्या पलीकडे जाणं अत्यंत कठीण आहे। पण अत्यंत कठीण असलं तरी अशा माझ्या भक्ताला मी काय करतो त्या संसारापासून लगेच त्याचा उद्धार करतो असं बोलतायत भगवान। मृत्यू संसार सागरात समुद्धरता सम्यक उद्धरता भवामी मी ताबडतोब त्याचा उद्धार करणारा होतो असं भगवान ग्वाही देतात। पुढे जाऊया। मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव तत ऊर्ध्वं न संशयः। ठीक पदच्छेद मयि एव मन आदत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मयि एव अतः ऊर्ध्वा न संशयः। अन्वय मयि एव मन आदत्स्व मयि बुद्धिं निवेशय अतः ऊर्ध्वा मयि एव निवसिष्यसि अत्र संशयः न। ठीक बघा अर्थ। तर मागच्या श्लोकात भगवंताने सांगितलं की मी माझ्या भक्ताचा तुरंत काय करतो उद्धार करतो आणि म्हणून उद्धार करतो म्हणून भक्ताने कसं व्हायला पाहिजे ते या श्लोकात सांगितलं जात आहे। ठीक आहे ना। अर्थात पहा मयी भगवान सांगतायत मयी म्हणजे विश्वरूपे ईश्वरे मयी विश्वरूप असणारा ईश्वर जो मी सगुण परमात्मा त्या माझ्या ठिकाणी काय करावं मनः आदत्स्व आदत्स्व शब्दाचा अर्थ लिहा स्थिरीकुरु किंवा स्थापय माझ्या ठिकाणीच मनाची स्थापना कर स्थिर कर। आणखीन काय मयी बुद्धिं निवेशय निवेशय प्रविष्ट कर अर्थात बुद्धीचा विषय मलाच बनव। ठीक आहे ना। मयी बुद्धिं निवेशय मग त्याने काय होईल तर असं जर तू केलं तर माझी तुझ्यावर कृपा होईल त्या भक्तावर कृपा होईल आणि माझ्या कृपेने त्याला ज्ञान प्राप्त होईल आणि ज्ञान प्राप्त झालं तर
या जन्मातच तो मुक्त आणि देह पडल्यावर सुद्धा मग तो विदेहमुक्तच आहे, माझ्या स्वरूपालाच प्राप्त झालेला आहे असं समजावं हे सांगतात. अतः ऊर्ध्वम, अतः ऊर्ध्वम शब्दाचा अर्थ लिहा शरीर, अतः शब्दार्थ शरीर पातात. ऊर्ध्वम मतलब अनंतरम, ठीक आहे ना. शरीर पडल्यावर देखील काय तो जाईल कुठं, कुठंच जात नाही. मय्येव निवसिष्यसे, आहे की नाही, माझ्या ठिकाणीच तो काय करतो, निवास करतो, राहण्याचं घर बनवतो, हा अर्थ आहे. तर निवसिष्यसी याचा अर्थ लिहा मदात्मना वासम करिष्यसी, मदात्मना वासम करिष्यसी, माझं स्वरूप होऊन तो राहतो, आहे की नाही. आताचा अर्थ आहे अत्र संशय न, या विषयावर काही संशय घेण्याची गरज नाही, संशयाचा प्रश्नच नाही असं भगवान सांगतात. फक्त तू एक काम कर, माझ्या ठिकाणी मन लाव आणि आपल्या बुद्धीचा विषय फक्त मलाच बनव. बुद्धीचा विषय संसाराला बनवू नको, बुद्धीचा विषय भगवान म्हणतात मला बनव, माझंच ध्यान कर, माझं चिंतन कर, माझंच नाव घे, माझ्यासाठीच काय करायचं ते कर, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, चला पुढे. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. ठीक, अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततः माम इच्छ आप्तुं धनंजय. आता अन्वय. धनंजय, हे धनंजय, अथ मयि चित्तं स्थिरं समाधातुं न शक्नोषि ततः अभ्यासयोगेन माम आप्तुम इच्छ. ठीक आहे, बघा आता वरच्या श्लोकात भगवंताने उपाय तर सांगून दिला, काय की माझ्या ठिकाणी मन लाव आणि बुद्धी लाव. पण ही गोष्ट जो करू शकत नाही, कारण मन अत्यंत चंचल आहे, चंचलन ही मन कृष्ण म्हटलेलंच आहे ना. मग ते इतकं चंचल मन भगवंता ठिकाणी एक क्षणभर बी स्थिर राहायला तयार नाही आहे, ते त्याला संसारच लागतो, बुद्धी पण भगवंताकडे जात नाही. आता करायचं काय, उपाय तर सांगितला आहे भगवंताने आणि तो उपाय तर होणं शक्य नाही. भगवान म्हणतात ठीक, काळजी करू नको, त्याच्यापेक्षा आणखीन सोपा उपाय मी तुला सांगतो. काय तो सोपा उपाय आहे तो या श्लोकात भगवंत सांगत आहे. अन्वयानुसार अर्थ पहा. धनंजय, भगवान म्हणतात अर्जुनाला, हे धनंजय, हे अर्जुना, अथ, है की नाही, मयि चित्तं स्थिरं समाधातुं न शक्नोषि. वरच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करणं, स्थापन करणं, हे जर करण्यासाठी तू समर्थ नसशील तर, ठीक आहे ना. समाधातुं न शक्नोषि, समाधातुं शब्दाचा अर्थ लिहा स्थापयितुं, स्थापयितुं, अचल रूपाने, स्थिर रूपाने स्थापन करणं तुला जर शक्य नसेल तर काय कर मग तू, ततः, दुसरा उपाय, सोपा उपाय, काय कर तू, अभ्यास योगेन माम आप्तुम इच्छ. बस अभ्यासरूप योगाच्या द्वारे मला प्राप्त करण्याची इच्छा कर, त्यासाठी प्रयत्न कर. इच्छा, इच्छा अर्थात प्रयत्न करू, प्रयत्न कर. आप्तुम शब्दाचा अर्थ आहे प्राप्त, आहे की नाही. मा म्हणजे मला, भगवान म्हणतात मला प्राप्त करण्याची काय कर तू, इच्छा कर, त्यासाठी प्रयत्न कर. सोपा उपाय सांगितला, कोणता, अभ्यास योगेन. पण अभ्यास योगेन याचा काय अर्थ आहे हो, लिहून घ्या. सर्वतः समाहृत्य, सर्वतः समाहृत्य चित्तस्य, चित्तस्य एकस्मिन् आलम्बने, एकस्मिन् आलम्बने पुनः पुनः स्थापनम, पुनः पुनः स्थापनम अभ्यासः, पुनः पुनः स्थापनम अभ्यासः.
तत्पूर्वकः योगः बराबर समाधान लक्षण योगः, समाधान लक्षण योग तेन अभ्यास योगेन. ठीक आहे, बघा आता अर्थ. वरच्या श्लोकात काय सांगितलं होतं की बिलकुल पूर्णपणे माझ्याच ठिकाणी मन आणि बुद्धी स्थापन कर. पण संपूर्ण 100% तो स्थापन करणं शक्य नाही आहे. मग जाऊ दे, कारण तो मन लय चंचल आहे. मग काय कर, तू अभ्यास कर. कसा अभ्यास करायचा तो इथं सांगितला. सर्वतः समावृत्ती, मन इकडे तिकडे पळत राहणार विषयाकडं, जिथं जिथं जाईल तिथून त्याला ओढून आणायचं आहे की नाही. आणि एक असणारा परमात्मा त्याच्या ठिकाणी लावायचं. पुन्हा गेलं जाऊ दे, पुन्हा आणायचं, पुन्हा परमात्म्याच्या ठिकाणी लावायचं. पुन्हा पळालं पुन्हा धरून आणायचं, परमात्म्याच्या ठिकाणी लावायचं. असं बार 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 करत राहणं याचंच नाव आहे काय, अभ्यास. ठीक आहे. वरच्या श्लोकात पूर्ण 100% सांगितलं शक्य नाही आहे असा अभ्यास करणं. पळू दे त्याला किती पळायचं, पण पुन्हा पुन्हा धरून आण त्याला, असा त्याचा अर्थ आहे. तर आलंबने पुन्हा पुन्हा स्थापनम अभ्यास. तत्पूर्वक असा जो अभ्यासपूर्वक जो योग म्हणजे चित्ताचं समाधान एका ठिकाणी करणं, यालाच म्हणायचं अभ्यास योग. आणि त्या अभ्यासरूप योगाच्या द्वारे काय करतो, माम आप्तुम इच्छा. लागला अर्थजी. चला पुढे. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. पदच्छेद. अभ्यासे अपि असमर्थः असि मत्कर्म परमः भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्स्यसि. ठीक आहे. अन्वय. अभ्यासे अपि असमर्थ असि चेत मग मत्कर्म परमः भव मदर्थम कर्माणि कुरु अपि सिद्धिम अवाप्स्यसि. ठीक आहे. बघा आता. तर वरच्या श्लोकात अभ्यासाच्या द्वारे माझ्या ठिकाणी म्हणजे परमात्मा स्वरूपा ठिकाणी चित्त स्थिर करण्याची गोष्ट सांगितली भगवंताने, आहे की नाही. पुन्हा 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 चित्त भगवंताच्या ठिकाणी लावायचं आहे. पण तो मनाचा विषय मंत्र अत्यंत चंचल आहे. आणि तसा अभ्यास करण्यासाठी सुद्धा जर तू समर्थ नसशील तर त्याच्याही पेक्षा आणखी सोपा उपाय भगवंत सांगतायत अर्जुनाला. ठीक आहे. काय म्हणतात बरं. अभ्यासेपि असमर्थ. असमर्थ शब्दाचा अर्थ आहे अशक्त. अभ्यास वर सांगितलेला अभ्यास करण्यासाठी सुद्धा जर तू समर्थ नसशील तर, ठीक आहे, मनाने समर्थ नाही आहे, क्रिया कर. तिथं शरीराने होते, जाऊ दे, मनाला जिकडं भटकायचं तिकडं भटकू दे. भगवंतासाठी कर्म करण्याचं शिक, आहे की नाही. हे तर सोपं आहे की नाही. मग तेच सांगतात मत्कर्म परम भव. मत्कर्म परम भव. मत्कर्म परम म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ लिहून घ्या. मत प्रीत्यर्थानी यानी कर्माणी. मत प्रीत्यर्थानी यानी कर्माणी. ठीक आहे. यानी कर्माणी एकादशी उपवास व्रत. एकादशी उपवास व्रत. व्रतचर्याना चर्या उपवास व्रतचर्या नाम संकीर्तनादीनी. नाम संकीर्तनादीनी तत् अनुष्ठानम एव. तत् अनुष्ठानम एव परमम यस्य. परमम यस्य तादृशः भव. तादृशः भव. ठीक अर्थ पहा. मत प्रीत्यर्थानी मला प्रसन्न करण्याकरिताच, आहे की नाही, कर्म आहे ज्याचे. कसे कर्म. उदाहरण एकादशी व्रत आहे, उपवास, आहे की नाही. आणखीन चर्यानाम
उपवास व्रतचर्यानाम, एकादशी व्रत वगैरे जे बी शास्त्रामध्ये विविध कर्म सांगितले ते सर्व, त्याचप्रमाणे नाम संकीर्तन वगैरे ते सर्व, अनुष्ठानम एव परमम यस्य, ते त्या सर्व कर्माचं अनुष्ठान करणं हेच आहे ज्याच्यासाठी श्रेष्ठ. अशा स्वरूपाचा तू मन जाऊ दे, आता कोणीकडे जाऊ दे, कारण तू समर्थ नाही आहे मन एकाग्र करायला, तर हे कर्म तर करू शकतो ना. कर्म कुणालाही शक्य आहे करणं. लोक म्हणतात की नाही अभ्यास सोडून बोला हो, आम्हाला तुम्ही कितीही सेवा सांगा, रोज 4 फुटाचे गड्डे खंदायला सांगा, बुजायला सांगा, ते आम्ही करू, पण अभ्यास नको, कारण इकडे मन लावावं लागतं. आहे की नाही. आता भगवंताला विचार करावा लागला मग अशा सर्व साधकांचा. म्हणून भगवंत म्हणतात काय, मत्कर्म परम भव. असं केलं तर काय होईल, मदर्थम कर्माणि कुर्वन्, माझ्यासाठी कर्म करणारा देखील काय, सिद्धिम अवाप्स्यसी. सिद्धिम, सिद्धिम शब्दाचा अर्थ आहे काय, मोक्षम. पण कसं, कंसात लिहून ठेवा, सत्वशुद्धी ज्ञान योग प्राप्तीद्वारे. सत्वशुद्धी ज्ञान योग प्राप्तीद्वारे न, कंस बंद. ठीक झालं. अवाप्स्यसी म्हणजे प्राप्त करशील, सिद्धी मोक्ष प्राप्त करशील. पण कसा, अशा रूपाने तू कर्म केलं तर तुझे सत्व म्हणजे अंतःकरण शुद्ध होईल, त्याद्वारे ज्ञान प्राप्त होईल आणि त्या माध्यमाने माझ्या स्वरूपाची प्राप्ती होईल, असं भगवान सांगतात. सोपा उपाय झाला की नाही. पुढे चला. अथै तदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाशितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. अथ एतद् अपि अशक्तः असि कर्तुं मद्योगम आश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. ठीक है ना. अन्वय. अथ एतदपि कर्तुं अशक्तः असि ततः मद्योगम आश्रितः यतात्मवान् सर्व कर्म फल त्यागम कुरु. ठीक आहे. बघा आता अर्थ. वरच्या श्लोकात भगवंताने सांगितलं ठीक आहे, अभ्यास करण्याला तू समर्थ नाही तर माझ्यासाठी कर्म कर. पण एखादा म्हणेल का हो तेही मला जमत नाही. ठीक आहे, त्याच्यातही तू जर समर्थ नसशील आणखीन सोपा उपाय सांगतो असं भगवंत म्हणतात. ठीक आहे ना. काय सोपा उपाय दुसरा, आता पहा अन्वयानुसार. अथ पुनः एतद अपि कर्तुम अशक्त. एतद अपि, एतद शब्दाचा अर्थ लिहा यत कर्म परत्वम. यत नाही, यत नाही, मत कर्म परत्वम. एतद शब्दाचा अर्थ आहे मत कर्म परत्वम. वरच्या श्लोकात सांगितलं ना मत कर्म परमो भव. तर मत कर्म परत्वम असं होण्यासाठी सुद्धा जर तू समर्थ नसेल तर कर्तुम अशक्त असी चेत असी तर मग काय, ततः मदयोगम आश्रितः. बस मदयोग, माझ्या योगाचा आश्रय कर. आणि यतात्मवान, मदयोग म्हणजे काय सांगणार आहे, एक एक जणात लिहा. पुढे शब्द आला आहे यतात्मवान. यतात्मवान शब्दाचा अर्थ लिहा संयत चित्त सन. संयत चित्त सन, चित्ताला थोडं थोडं संयमित करून काय करतो, सर्व कर्म फल त्यागम करू. जेवढे तू कर्म करत आहे ना कर, पण त्याच्या फलाची अपेक्षा करू नको. बस असं कर, तरी तुला मोक्ष प्राप्त होऊन जाईल असं सांगतात. म्हणे का हो, वरच्या श्लोकात आणि या श्लोकात मग काय अंतर आहे. तिथेही कर्म करायला सांगितलं आहे, इथेही कर्म करायला सांगितलं आहे, बरोबर. पण दोन्हीत अंतर आहे. अंतर काय, तर वरच्या श्लोकात भगवंताने सांगितलं मत्कर्म परम भव, म्हणजे कर्म माझ्यासाठी करायचे विविध कर्म, आणि ते कर्म करत असताना कर्तृत्वाचा अभिमान पण ठेवायचा नाही आणि फलाची पण आसक्ती धरायची नाही. अशा रूपाने कर्म करायला सांगितलं वरच्या 10व्या श्लोकात. आणि या श्लोकातून काय सांगतात, तेच कर्म कर, पण ते तुला शक्य नाही वर सांगितल्याप्रमाणे करणं. कसं, कर्तृत्वाचा अभिमान सोडणं काही सोपी गोष्ट नाही आहे. मग नको सोडू. कर्तृत्वाचा अभिमान तुझ्या ठिकाणी आहे ना, राहू दे,
फक्त हेच काम कर, मग फलाची आसक्ती धरू नको, कर्म कर. त्याच्यापेक्षा सोपा झाला आता उपाय. वर सांगितलं काय, कर्तृत्वाचा अहंकार बी सोडायचा, कर्तृत्वाचा अभिमान, फलाची आसक्ती पण सोडायची. अशा रीतीने कर्म करणं म्हणजे मत्कर्म परमो भव. पण ते करण्याला समर्थ नसतील तर ठीक आहे, कर्तृत्वाचा अभिमान नाही सुटत, नको सोडू, धर अभिमान, पण फलाची आसक्ती करू नको, अशा रीतीने कर्म कर, तरी सुद्धा तुझं काम होऊन जाईल. सोपा उपाय केला त्यापेक्षा. ठीक आहे, चला इथं जे एक शब्द आला आहे मदयोगम, याच्यावर थोडी एक वाक्य लिहूया. अनेन कर्मणा, अनेन कर्मणा भगवान प्रियताम, भगवान प्रियताम इति क्रियमाणानां सर्वेषां कर्मणां, क्रियमाणानां सर्वेषां कर्मणां मयि परमेश्वरे, मयि परमेश्वरे योजनं मद्योगः, योजनं मद्योगः अर्धविराम तम आश्रितः सन. ठीक आहे, बघा आता मदयोगम आश्रित म्हणजे काय, तर अनेन जे काही तू कर्म करतो ना, त्या कर्म करत असताना काय भावनेने कर्म कर, हे भगवान सांगतात की या कर्माच्या द्वारे भगवान प्रसन्न होत. प्रियताम इति अशी भावना मनात ठेवून केल्या जाणारे जे सर्व कर्म आहे की नाही, ते सर्व कर्म सर्वेषां कर्मणाम मयि परमेश्वरे योजना, परमेश्वर असणारा जो मी, त्या माझ्या ठिकाणी ते सर्व कर्म जोडणं, यालाच म्हणायचं मदयोग. आणि त्या मदयोगाचा आश्रय करून तू कर्म कर, असं आहे. मदयोगम आश्रित यतात्मवान, कसा सर्व कर्म फल त्यागम, साऱ्या कर्म जेवढे कर्म करत आहेस ना, त्या कर्माच्या फलाची फक्त तू काय करू नको, अपेक्षा करू नको. मग वरच्यापेक्षा सोपा उपाय झाला. ठीक आहे ना. कशा रूपाचे हे कर्म आहेत याचं आणखी स्पष्टीकरण पाहिजे असेल तर 9व्या अध्यायातला 27 नंबरचा श्लोक, तिथं सांगितल्याप्रमाणे कर्म कर, तो होतो मदयोग, असं भगवंताला म्हणायचं आहे. ठीक आहे, चला पुढे. श्रेयो हि ज्ञानमभ्यासा, ज्ञानाध्यानं विशिष्यते, ध्यानात् कर्मफल त्याग, त्यागात् शान्तिरनन्तरम्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते, ध्यानात् कर्मफलत्यागः, त्यागात् शान्तिरनन्तरम्. ठीक. श्रेयः हि ज्ञानम अभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते, ध्यानात् कर्मफल त्यागः, त्यागात् शांतिः अनंतरम्. ठीक, अन्वय. अभ्यासात् हि ज्ञानं श्रेयः, ज्ञानात् ध्यानं विशिष्यते, ध्यानात् कर्मफल त्यागः श्रेयान्, त्यागात अनंतरम शांती. ठीक आहे, चला काय सांगतायत भगवान, तर सर्व कर्म फलाचा जो त्याग वरच्या श्लोकात सांगितला त्याची स्तुती करत आहे भगवान या श्लोकातून. काय म्हणतात हो, अभ्यासाधी ज्ञानम श्रेय. वर जो अभ्यास सांगितला होता ना, त्या अभ्यासापेक्षा ज्ञान हे श्रेष्ठ आहे. श्रेय, श्रेय शब्दाचा अर्थ होतो प्रशस्यतरम, अधिक श्रेष्ठ आहे. ठीक आहे ना. अभ्यासापेक्षा अर्थात अविवेकपूर्वक अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानात ध्यानम विशिष्यते, आणि ज्ञानापेक्षा ध्यान हे विशेष आहे, श्रेष्ठ आहे. ध्यानात आणि त्या ध्यानाही पेक्षा कर्मफलाचा त्याग हा श्रेष्ठ आहे. का, त्यागात अनंतरम शांती, असं भगवान बोलतात. आता इथं थोडंसं जरा पटायला जड जातं, पण जरा समजून घेतलं तर काही कठीण नाही आहे. तर हे जे हा जो श्लोक आहे ना, या संदर्भात एक टिप्पणी लिहूया आपण, म्हणजे लक्षात येईल की अभ्यासापेक्षा ज्ञान, ज्ञानापेक्षा ध्यान, ध्यानापेक्षा कर्मफल त्याग हे कसे श्रेष्ठ आहेत म्हणून. तर लिहूया, अत्र अभ्यासात, अभ्यासात बराबर
विश्वरूप उपासनात्मकात, विश्वरूप उपासनात्मकात अभ्यासात ज्ञानम, ज्ञानम बराबर ज्ञान योग, ज्ञान योग आत्मानात्म विवेचन रूप, आत्मानात्म विवेचन रूप श्रेयः पूर्णविराम। तस्माच्च, तस्माच्च श्रवणादि लक्षणात्, श्रवणादि लक्षणात् परोक्षात् ज्ञानात्, परोक्षात् ज्ञानात् ध्यानम, ध्यानम बराबर तादृश ज्ञान पूर्वकम, तादृश ज्ञान पूर्वकम आत्मोपासनम विशिष्यते, आत्मोपासनम विशिष्यते पूर्णविराम। पुढे ध्यानात्, ध्यानात् सर्व कर्म फल त्याग, सर्व कर्म फल त्याग सर्व काम प्रहाणम भवति, सर्व काम प्रहाणम भवति इति शेषः पूर्णविराम। पुढे आत्मोपासकानां, आत्मोपासकानां आत्मैक, आत्मैक कामत्वेन, आत्मैक कामत्वेन कामनांतर अभावात् इति भावः, कामनांतर अभावात् इति भावः पूर्णविराम। आगे पुढे किंतु, किंतु अत्र अनात्मविदाम, अनात्मविदाम कर्मफल त्यागस्य, कर्मफल त्यागस्य स्तूयमानत्वात्, स्तूयमानत्वात् अर्धविराम तस्यैव प्रकृतत्वात्, तस्यैव प्रकृतत्वात् उद्धरण चिन्ह में अथई तदप्य शक्तोसी उद्धरण चिन्ह बंद इति कुरु कर्म फल त्यागम इति च, कुरु कर्म फल त्यागम इति च पूर्वम उक्तत्वात्। ठीक है ना। अर्थ पहा। अभ्यास, अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ सांगितलंय। कोणता अभ्यास? तो विश्वरूप उपासनात्मकात अभ्यास आहे। विश्वरूपाची उपासना करणे रूप जो अभ्यास आत्ता वर सांगितला होता आहे की नाही, त्या अभ्यासापेक्षा ज्ञान, ज्ञान योग हा श्रेष्ठ आहे। पण ज्ञान योग शब्दाने काय घ्यायचं? आत्मानात्म विवेचन रूप ज्ञान योग श्रेय, तो श्रेयस्कर आहे। तस्माच्च, आणि त्या ज्ञानयोगापेक्षा, तो ज्ञानयोग म्हणजे श्रवणादी लक्षण, कारण श्रवण मनन करणं म्हणजेच आत्मानात्म्याचं विवेचन आहे। तर श्रवणादी लक्षणात आहे की नाही, परोक्षात ज्ञानात, श्रवणादी स्वरूप जे परोक्ष ज्ञान आहे त्यापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे। म्हणजे कसं काय? कसं ध्यान? तादृश ज्ञानपूर्वकम आत्मोपासन, ध्यान म्हणजे तशा प्रकारचं परोक्ष ज्ञानासहित आज्ञाची उपासना रूप ध्यान हे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे की नाही। केवळ नुसती चर्चाच करत बसले, आत्मा काय अनात्मा काय, काय लाभ होणार आहे की नाही, परोक्ष ज्ञानच राहील। म्हणून त्या परोक्ष ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे। म्हणजे काय बरं? तर परोक्ष ज्ञान तर आहेच, त्यानुसार आत्म्याची उपासना, आत्माकार वृत्ती करणं हे ध्यान हे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे। ठीक आहे। बर, मग पुढे ध्यानात सर्व कर्म फल त्याग, आणि ध्यान केलं तसं आत्म्याचं परमात्म्याचं तर काय घडतं? सर्व कर्माच्या फलाचा त्याग घडतो। म्हणजे काय? सर्व कामाचा त्याग घडतो। कसं काय? तर सांगितलंय पुढं, जे कोणी ध्यान करतात आत्म्याचं, आत्म्याची उपासना करतात, आत्मोपासकानां
आत्मैक कामत्वेनं, बस त्यांना फक्त एकच पाहिजे आहे. कोण? आत्मा म्हणजे परमात्मा. त्याचीच फक्त त्यांना कामना आहे, अन्य कामना नाहीच आहे त्यांना. आणि म्हणून सर्व कर्माचा फल त्याग त्यांच्याकडून होऊन जातो. म्हणून त्याला श्रेष्ठता म्हटलं आहे. आत्मैक कामत्वेनं कामनांतराभावात इति भाव. लागला अर्थ. ही गोष्ट या ठिकाणी सांगितली की ज्ञानात ध्यान विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्याग. कारण ध्यान केलं तर कर्मफलाचा त्याग आपोआप घडतो, म्हणून त्याला श्रेयस्कर सांगितलं आहे. आणि असा त्याग घडला तर तुरंत शांती प्राप्त होते. ही लिंक सर्व सांगितली, व्यवस्था केली. तरी पण आणखीन एक गोष्ट सांगून जातात. किंतु अत्र अनात्मविदाम कर्मफल त्यागस्य स्तूयमानत्वात्. आणखीन महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची. तिथं जी कर्मफलाच्या त्यागाला, कर्मफलाचा जो त्याग आहे त्याला जी श्रेष्ठता सांगितल्या जात आहे, हे कुणासाठी आहे? पण अनात्मविदाम, अनात्मव्यक्त आहे. कारण त्याचा ज्ञानात अधिकारच नाही आहे. मग ज्याचा ज्या गोष्टीमध्ये अधिकार आहे त्याच्यासाठी तीच गोष्ट श्रेयस्कर आहे. म्हणून त्याच्यासाठी त्या कर्मफलाचा जो त्याग, त्याची स्तुती केली जात आहे की नाही? 2 वर्षाचा बालक आहे किंवा 6 महिन्याचा बालक आहे, जो आईचंच दूध पितो आहे की नाही, आणि तुम्ही बाकीचे शेजारी बसून काजू बदाम वगैरे खातात. आता बदाम श्रेष्ठ का त्याचं आईचं दूध श्रेष्ठ आहे की नाही? तो जर म्हणायला लागला बालक, नाही मला दूध नाही पाहिजे, मला काजू बदाम पाहिजे, कारण याला तुम्ही श्रेष्ठ म्हणतात. अरे बाबा तसं नाही, काजू बदाम कुठे चांगले असतात वय, दूधच चांगलं आहे. कारण त्याचा अधिकार त्या दुधातच आहे. त्याला जर तुम्ही काजू बदाम खाल्ले तर त्याचं पोट लगेच बिघडून जाईल. काही शक्ती येण्याच्या ऐवजी अशक्ती प्राप्त होईल आहे की नाही? म्हणून कर्मफल त्यागाची स्तुती केल्या जात आहे अज्ञानासाठी. हे पण ध्यानात ठेवायचं. किंतु अत्र अनात्मविदाम कर्मफल त्यागस्य स्तूयमानत्वात् आहे की नाही? कारण इथं प्रकृत प्रसंग त्याचाच चालू आहे. कारण कशावरून? आत्ता मागेला अथई तदप्य शक्तोसी. अर्थात ते अभ्यास वगैरे करण्यात देखील तू समर्थ नाही, म्हणजे अज्ञानाचा विषय चालू आहे. पुन्हा कुरु कर्मफल त्यागम हे देखील इथं सांगितलं आहे. ठीक आहे ना? म्हणून अज्ञानाचा विषय चालू आहे, त्याच्यासाठी कर्मफलाचा त्यागच श्रेयस्कर आहे. म्हणून त्याची स्तुती इथं केल्या गेली. ही ध्यानात ठेवायचं आहे. लागलं एवढं? पुढे जाऊया. आणखीन एक आला इथं. त्यागात अनंतरम शांती. त्याच्यावर एक छोटं वाक्य लिहून घेऊया. तस्मात् एवं भूतात कर्मफल त्यागात, एवं भूतात कर्मफल त्यागात कर्मसु तत्फलेषु च, कर्मसु तत्फलेषु च आसक्ति निवृत्त्या, आसक्ति निवृत्त्या मत प्रसादेन, मत प्रसादेन च समनंतरम एव, समनंतरम एव संसार शांति भवति, संसार शांति भवति. ठीक आहे? बघा अर्थ काय सांगतायत की अशा स्वरूपात जो कर्मफलाचा त्याग सांगितला आणि कर्मफलाचा त्याग झाला की मग काय घडतं? कर्मसु तत्फलेषुचं कर्म आणि त्याचं फल याच्या विषयीची आसक्ती निवृत्त झाली. आणि आसक्ती निवृत्ती झाली की भगवान लगेच प्रसन्न होतात. आणि भगवान प्रसन्न झाले तर भगवान म्हणतात लगेच तुरंत समनंतरम एव संसाराची शांती होते. आणि संसाराची शांती झाली, संसाराचा बाध झाला, अर्थात काय प्राप्त झाली? शांती, अर्थात मोक्ष प्राप्त झाला. हा त्याचा अर्थ आहे. पुढे अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमे. संतुष्टः सततं योगी,
यतात्मा दृढनिश्चयः यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पित मनोबुद्धिर् मय्यर्पित मनोबुद्धिर् यो मद्भक्तः स मे प्रियः यो मद्भक्तः स मे प्रियः सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पित मनोबुद्धिर् यो मद्भक्तः स मे प्रियः। ठीक पदच्छेद। अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणः एव च निर्ममः निरंकारः समदुःखसुखः क्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मयि अर्पित मनोबुद्धि यह मद्भक्तः स मे प्रियः। अन्वय यह मद्भक्तः सर्वभूतानां अद्वेष्टा मैत्रः तथा एवच करुणः निर्ममः निरंकारः समदुःखसुखः क्षमी सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मयि अर्पित मनोबुद्धि स मे प्रियः। ठीक मुख्य शीर्षक लिहून घ्या। श्लोक नंबर 13 ते 20। भगवत प्राप्ती झालेल्या पुरुषाचे लक्षण। भगवत प्राप्ती झालेल्या पुरुषाचे लक्षण। ठीक आहे, बघा आता ज्या पुरुषाला भगवत तत्वाचा भगवंताचा साक्षात्कार होतो त्याची लक्षणं काय असतात ती या ठिकाणी सांगितल्या जात आहे की नाही। तत्वज्ञान होऊन आहे की नाही सर्व यशनेचा ज्याने त्याग केला आहे असे जे ज्ञानी महात्मे त्यांच्या ठिकाणी अद्वेष्टा वगैरे हे अनेक धर्म असतात। तर त्या अनेक धर्माचा समूह भगवंत सांगतायत जो की अमृत प्राप्तीसाठी कारण आहे। ठीक आहे ना, चला मग तर यह भगवान म्हणतात जो माझा भक्त कसा आहे सर्वभूतानां अद्वेष्टा। ज्ञानी भक्ताचे सारे लक्षण आहेत। सर्वभूतानां अद्वेष्टा म्हणजे साऱ्या प्राणी मात्राविषयी कोणाचाही तो द्वेष करत नाही। का बरं? यच्च यावत प्राणी मात्र त्याला हे माझंच स्वरूप आहे, सर्वांमध्ये मीच ओतप्रोत भरलेलो आहे असा त्याचा निश्चय झालेला आहे की नाही। जसं आपण आपल्या शरीराविषयीच आपली जीभ आपल्या दाताने चावली म्हणून आपण दात पाडून टाकतो का? नाही करणार। यद्यपि जीभ चावली ना दाताचा द्वेष करायला पाहिजे, दगड आणून पाडायला पाहिजे, पाडत नाही का? त्या दाताविषयी आपली आत्मीयत्व बुद्धी आपलेच आहे म्हणून बुद्धी आहे। त्याप्रमाणे यच्चे यावत जेवढे जगातले प्राणी मात्र आहे या सर्वांच्या शरीरामध्ये मीच तर भरून उरलो आहे। हे सारं माझे शरीर आहे। साऱ्याविषयी आत्मभाव त्याला झालेला असल्यामुळे तो महात्मा कोणाचाही द्वेष करत नाही। अगदी कोणी त्याच्याविषयी शत्रुभाव जरी ठेवत असला तरी याच्या दृष्टिकोनातून मात्र तो त्याला शत्रू वाटत नाही। ठीक आहे की नाही, मित्रच वाटतो आणि म्हणून कोणाविषयी द्वेष करत नाही। चला सर्वभूतानां अद्वेष्टा आणखीन कसा मैत्र सर्व प्राणी मात्राविषयी अगदी मित्राप्रमाणे तो काय करतो व्यवहार करतो। मित्र हिताचे चिंतन करतो ना तसं साऱ्या प्राणी मात्राविषयी तो हिताचं चिंतन करतो। आणखीन कसा करुण करुण शब्दाचा अर्थ लिहा दुःखितेषु दया तद्वान करुण। दुःखी जीवाविषयी त्याला अत्यंत दया असते आणि त्या दयेने युक्त जो आहे त्याला म्हणायचं करुण अर्थात दयावान। पुन्हा निर्मम ममता रहित आहे की नाही। त्याला आता हा भाव नाही राहिला हा माझा तो बरं का, हे विश्वची माझी घर 4, 5, 10, 5 माणसाचं कुटुंब हे त्याचं कुटुंब नाही आता। मग हे संपूर्ण जगातले प्राणी मात्र आणि सर्व जगच त्याचं काय आहे कुटुंब आहे की नाही। कोणाविषयी ममता आसक्ती राहिलेली नाही। पुन्हा निरहंकार अहंकार रहित समदुःख सुख आहे की नाही। सुख प्राप्त झालं काय दुःख प्राप्त झालं काय दोन्ही विषयी त्याची समबुद्धी आहे। पुन्हा क्षमी म्हणजे क्षमावान। पुन्हा कसा सततम योगी। योगी शब्दाचा अर्थ लिहा प्रसन्न चित्त। सतत प्रसन्न चित्ताने राहतो आहे की नाही। काही लाभ झाला तरी आणि लाभ नाही झाला तरी संतुष्ट राहतो। आणखीन कसा यतात्मा। यतात्मा शब्दाचा अर्थ लिहा संयत स्वभाव। ज्याचा स्वभाव कसा आहे संयमित झाला आहे। बोलणं बसणं खाणं पिणं उठणं एकदम संयमित ज्याचं झालेलं आहे। पुन्हा कसा हो
दृढ निश्चय म्हणजे कसा, त्याचा अर्थ लिहून घ्या. मद विषय निश्चय, मद विषय निश्चय दृढ यस्य, दृढ यस्य सह दृढ निश्चय. ठीक, अर्थ पहा. माझ्याविषयी भगवान म्हणतात माझ्याविषयी दृढ झाला आहे निश्चय ज्याचा, त्याला म्हणायचं काय, दृढ निश्चय. पुन्हा कसा हो, मई अर्पित मनोबुद्धी, ज्याने आपली बुद्धी आणि मन भगवंत म्हणतात माझ्या ठिकाणी अर्पण केलेला आहे, असा जो भक्त तो मला अत्यंत प्रिय आहे. ज्ञानी भक्ताचे लक्षण आहे. आणि ज्ञानी भक्त भगवंताला सर्वात जास्त प्रिय आहे, म्हणून म्हणतात स मे प्रिय. पुढे यस्मानो द्विजते लोको, लोकानो द्विजते चयः, हर्षामर्षभयोद्वेगैः तो यः स च मे प्रियः. यस्मात् न उद्विजते लोकः, लोकात् न उद्विजते च यः, हर्षामर्षभयोद्वेगैः मुक्तः यः स च मे प्रियः. अन्वय यस्मात् लोकः न उद्विजते, यः च लोकात् न उद्विजते, यः च हर्षामर्षभयोद्वेगैः मुक्तः स मे प्रियः. ठीक आहे. ज्ञानी भक्ताचे लक्षण भगवान म्हणतात यस्मात् लोक न उद्विजते, ज्याच्यापासून लोकांना उद्वेग होत नाही म्हणजे त्रास होत नाही तो माझा भक्त आहे. एक यह च लोकात न उद्विजते, आणि लोकापासून सुद्धा जो उद्विग्न होत नाही म्हणजे लोकापासूनही ज्याला त्रास होत नाही आहे की नाही, त्याच्यापासून लोकांना त्रास नाही, लोकापासून त्याला त्रास नाही, असा भक्त आहे की नाही. यह च लोकात न उद्विजते, तो काय भक्ताचे लक्षण आहेत आहे नाही. जगात काही काही लोक असे आहेत त्यांच्यापासून भला त्रास असतो लोकांना आहे की नाही, आणि लोकांपासून कधी कधी त्यांना त्रास असतो. अशी जगात पुष्कळ लोक आहे की नाही. ज्ञानी महात्म्याचं मात्र वेगळी गोष्ट आहे. ही ज्ञानी भक्ताची लक्षणं चालू आहेत. ठीक आहे ना. यहच आणखीन जो कसा आहे वो हर्ष अमर्ष भय आणि उद्वेग याने रहित आहे. हर्ष म्हणजे काही वस्तू प्राप्त झाली अत्यंत हर्षितही होत नाही. अमर्ष, अमर्ष म्हणजे काय, अमर्ष शब्दाचा अर्थ लिहा. अमर्ष बराबर परस्य लाभे असहनम, परस्य लाभे असहनम. ठीक आहे ना, ध्यान द्या, फार महत्वाचं आहे. परस्य लाभे असहनम, एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली काही हरकत नाही, त्याच्याविषयी तो हर्षित होत नाही. आणि दुसऱ्याला एखादी गोष्ट प्राप्त झाली तरी त्याच्याबद्दल त्याला काही वाटत नाही. सामान्य लोकांचं उलट आहे की नाही. एखाद्याने समजा पेढे वाटता वाटता एकाला एक दिला आणि शेजारच्याला दोन दिले तर एक पेढा मिळाला त्याचा आनंद नसतो त्याला. मला एकच त्याला दोन कहून याचं दुःख असतं. यालाच म्हणतात अमर्ष. असा ज्ञानीपुरुषा ठिकाणी नसतो. कळलं की नाही. तेच दिलं आहे. परस्य लाभ, दुसऱ्याला काही लाभ झाला तर सामान्य लोकांना ते सहन होत नाही. यांचं मात्र तसं नाही आहे की नाही. आहे नाही. मुक्त म्हटलं ना पुढं, अमर्षाने रहित म्हणजे अमर्ष नाही आहे यांच्या ठिकाणी. अमर्ष कुठं असतो, अज्ञानी लोकांच्या ठिकाणी. दुसऱ्याला काही प्राप्त झालं तर त्यांना सहन होत नाही म्हणजे अमर्ष असतो. तसं ज्ञानीपुरुषा ठिकाणी नसतो. लागला अर्थ. चला पुढे. हर्ष अमर्ष भय आणि उद्वेग आहे की नाही. म्हणजे भय इत्यादिकाच्या निमित्ताने ज्याच्या चित्तात उद्वेग होत नाही असा महात्मा. भयही नाही राहिलं, उद्वेग नाही, किंवा भयामुळे उद्वेग ज्याच्या ठिकाणी राहिला नाही आहे, या साऱ्याने रहित जो तो ज्ञानी भक्त मला प्रिय आहे असं भगवंत सांगतात. पुढे चला.
अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः अनपेक्षः शुचिः दक्षः उदासीनः गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यः मद्भक्तः स मे प्रियः। अन्वय यः मद्भक्तः अनपेक्षः शुचिः दक्षः उदासीनः गतव्यतः सर्वारंभ परित्यागी स मे प्रियः। ठीक बघा काय सांगतात भगवान की जो माझा भक्त कसा आहे अनपेक्ष म्हणजे काय प्रारब्ध बलाने जो काही विषय प्राप्त झाला आहे की नाही त्याच्याविषयी देखील जो निस्पृह आहे प्राप्त वस्तूविषयी देखील जो निस्पृह आहे अपेक्षा रहित आहे इच्छा रहित आहे त्याला म्हणायचं काय अनपेक्ष यदृच्छोपस्थिती अपि अर्थे निस्पृह अनपेक्ष। पुन्हा कसा हो शुची शुची म्हणजे पवित्र दक्ष दक्ष शब्दार्थ लिहा अनलस अनलस म्हणजे आळस रहित अर्थात कर्तव्य तत्पर जे काम ज्या वेळेस करायला पाहिजे त्याच वेळेस तो करून टाकणारा दक्ष आहे की नाही। असं नाही की 2 मिनिटाचं काम 2 दिवस लांबवायचं असं नाही चालत दक्ष। पुन्हा कसा उदासीन उदासीन शब्दाचा अर्थ आहे पक्षपात रहित कोणाचाही पक्ष घेत नाही उदास आहे। गतव्यतः व्यथा म्हणजे दुःख गतव्यता म्हणजे दुःख रहित आहे। प्रारब्ध बलाने कदाचित काही शारीरिक दुःख कोणतंही दुःख प्राप्त झालं तरी तो स्वतःला दुःख समजतच नाही कारण शरीराधिकापासून स्वतःला त्याने अलग या रूपाने जाणून घेतलेला आहे म्हणून गतव्यतः। पुन्हा सर्वारंभ परित्यागी आहे की नाही सर्वारंभ कोणताच संकल्प तो करत नाही कोणते कर्मही करत नाही सारे कर्म सारे संकल्प त्याने काय दिले आहे सोडून दिलेले आहेत। सर्वारंभ परित्यागी समे प्रिय असा भक्त मला प्रिय आहे। आणखीन कसा हो यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान समे प्रियः। भक्तिमान्य समे प्रियः पदच्छेद यः न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान यः समे प्रियः। अन्वय यः न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति यः शुभाशुभ परित्यागी भक्तिमान समे प्रिय। अर्थ यह न रुष्यति एखादी गोष्ट प्रिय वस्तू प्राप्त झाली फारसा आनंदित होत नाही है की नाही चित्ताचा विकार रूप जो आनंद आहे त्याने तो रहित असतो। ठीक न द्वेष्टि काही अनिष्ट अप्रिय गोष्ट प्राप्त झाली त्याचा तो द्वेष करत नाही। न शोचती है की नाही अनुकूल इच्छित अपेक्षित इष्टार्थ त्याचा नाश झाला तरी तो शोक करत नाही। न कांक्षती आणि कोणत्या वस्तूची इच्छाही करत नाही असा जो महात्मा कसा पुन्हा शुभाशुभ परित्यागी शुभाशुभ म्हणजे पुण्य पापात्मक जे कर्म आहे त्या साऱ्या कर्माचा परित्याग केला। पुण्य पापे परित्यक्तुम शीलम यस्य शुभाशुभ परित्यागी पुण्याचाही स्वीकार करत नाही आणि पापाचाही स्वीकार करत नाही असा तो आहे की नाही। कारण कोणताच त्याला अभिमान नाही आहे की मी कोणी करता नाही म्हणून त्याचं फळ मला नाही म्हणजे पुण्य पाप याचा स्वीकार नाही करणारा हे सारं सोडून देणारा भक्तिमान समे प्रिय असा भक्ती करणारा जो माझा भक्त आहे तो मला अत्यंत प्रिय आहे। आणखीन कसा होतो समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण
सुखदुःखेषु शीतोष्णसुखदुःखेषु समसंगविवर्जितः समसंगविवर्जितः समशत्रुवचनमित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समसंगविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर् भक्तिमान् मे प्रियो नरः पदच्छेद समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः संगविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिः मौनी सन्तुष्टः येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमान् मे प्रियः नरः। अन्वय शत्रौ मित्रे च तथा मानापमानयो च समः शीतोष्णसुखदुःखेषु च समः संगविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिः मौनी येन केनचित् सन्तुष्टः अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमान् नरः मे प्रियः। अर्थः शत्रौ मित्रेच उभयजोडी शत्रू आणि मित्र त्याचप्रमाणे मान आणि अपमान या दोन्ही बद्दल शत्रुमित्राबद्दल मान अपमानाबद्दल जो सम आहे एक रूप आहे हर्ष विषाद रहित आहे। पुन्हा आणखीन कसा शीत थंड उष्ण गरम सुख दुःख या साऱ्याविषयी देखील जो सम आहे। पुन्हा संग विवर्जित संग विवर्जित शब्दार्थ सर्वत्र अनासक्त कुठेच तो आसक्त झालेला नाही आसक्ती रहित। आणखीन कसा तुल्य निंदा स्तुती ठीक आहे ना निंदा आणि स्तुती कोणी निंदा केली तरी त्यांचाही द्वेष करत नाही आणि कोणी स्तुती केली त्यांनी काय भाव चढून जात नाही। नाही तर थोडी कोणी स्तुती केली लोक इतके भाव चढून जातात त्याचं नाव असते आहे की नाही। पार रोज स्टेटसला ठेवणार एवढे मोठे मोठे हार मला घातले आणि इथं माझं कीर्तन झालं काय कीर्तन झालं तुल्य निंदा स्तुती ठीक आहे ना। पुन्हा आणखीन मौनी मौनी शब्दाचा अर्थ लिहा संयत वाक ज्याने वाणीचा संयम केला आहे त्याला म्हणायचं मौनी मौन धारण केलेला। जो कामापुरतं बोलतो ना तो सुद्धा काय एक प्रकारे मौनीच आहे। पुन्हा आणखीन कसा येन केनचित संतुष्टः येन केनचित म्हणजे यथालब्धेन प्रारब्ध बलान जे काय प्राप्त होईल त्याच्यात तो संतुष्ट अल्पसंतोषी। काही माणसं अल्पसंतोषी असतात आणि काही माणसं अशी असतात कितीही दिलं तरी संतुष्ट होतच नाही कळलं की नाही। 500 रुपये पाकिट भरलं काही हरकत नाही चला जाणं भागलं ना आपलं भरपूर झालं संतुष्ट अल्पसंतोष। आणि काही माणसं अशी आहे काय 20 किलोमीटर चालून आला कीर्तन करायसाठी आणि तरी पण त्या लोकांनी बिचाऱ्यांनी 5,000 भरले तरी पण म्हणतो काय यांना कळतं का मला 20,000 भरतात लोक आणि फक्त 5,000 आहे की नाही। त्याला काय म्हणायचं अल्पसंतोषी नाही आहे। पण महात्मा येन केनचित संतुष्ट पुन्हा आणखीन कसा तो अनिकेत अनिकेत शब्दाचा अर्थ लिहा नियत वास शून्य नियत वास शून्य। एका शब्दात आणखीन बोलायचं झालं तर अनागार अनागार ठीक आहे म्हणजे ज्याचा निश्चित अमुकच ठिकाणी तो राहतो असं काही नाही आहे कोणाचा बांधेल नसतो महात्मा कळलं की नाही। म्हणून म्हटलंय नियत वास शून्य आहे। आज हे गाव तर उद्या ते गाव भिकाऱ्याला 40 गाव आहे की नाही। कुठेही तरी राहून भगवंताचं भजनच करायचं आहे आणि मधुकरी मागून खायचं आहे की नाही। आला त्याला ज्ञान द्यायचं झालं मग काय बांधलेला थोडी असतो कोणी। अनिकेत नियत वास शून्य ठीक आहे। पुन्हा कसा स्थिरमती पण त्याची बुद्धी मात्र कशी असते अत्यंत स्थिर असते कळलं की नाही। त्याला असं कधीच वाटत नाही काय करावं राव आपण तुलाच गरीब आहे आपल्याला पैसेच नाही आपले हा क्षेत्र मोकळेच आहे कुठं आश्रम पण नाही आता कसं होईल आणि कसं राहावं आणि म्हातारपणात काय होईल हे असले भाव त्याच्या मनात चुकून सुद्धा येत नाही। कारण हे शरीर चालतं प्रारब्धाने चालतं प्रारब्ध जसं तसं शरीराची स्थिती होणार आहे आणि जसं होईल तसं जसं कुत्र्याचं शरीर कुठंही मरतं म्हणून आपल्याला दुःख होत नाही तसं हे शरीर कुठेही मेलं काही झालं त्याचं मला काय दुःख
कारण ते शरीर कुत्र्याचं तेही माझं नाही आणि हे शरीर सुद्धा माझं नाही आहे. हे तर पंचमहाभूताचं आहे. मी तर भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी भगवंताने हे शरीर मला दिलेलं आहे आणि मला आता भगवत स्वरूपाचा साक्षात्कार झाला आहे, नाही झाला तरी कधीतरी होणार आहे, कारण त्या मार्गाला मी लागलेलो आहे. म्हणून हे शरीराविषयी त्याला काय नसते, काही घेणं देणं नसतं. चला, म्हणून स्थिरमती ही स्थिरमती शब्दात लिहा. परमार्थ विषया मती स्थिरा यस्य. परमार्थ विषया मती स्थिरा यस्य सह. सचित आनंदघन असणारा परमात्मा तत्वच मी आहे अशा रूपाने ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असा तो भक्तिमान, भक्ती करणारा मनुष्य मला अत्यंत प्रिय आहे असं भगवान बोलतात. ये तू धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. ये तू धर्म्यामृतम इदं यथा उक्तं पर्युपासते श्रद्धानाः मत्परमाः भक्ताः ते अतीव मे प्रियाः. अन्वय. ये श्रद्धानाः मत्परमाः भक्ताः इदं धर्म्यामृतं यथोक्तं पर्युपासते ते तू मे अतीव प्रियाः. ठीक, काय सांगतात भगवंत बघा, फार महत्त्वाचं आहे. आतापर्यंत अद्वेष्टा इथपासून तर इथपर्यंत जेवढे म्हणून धर्म सांगितले, अद्वेष्टा आहे की नाही, पुन्हा सर्व प्राणीमात्राविषयी सम, अनपेक्ष, शुची, दक्ष वगैरे वगैरे जे काय धर्म सांगितले, तर त्या धर्माचं फलासहित उपसंहार करतात. आता काय म्हणतात पहा. ये जे भक्त श्रद्धाना हा अत्यंत श्रद्धावान आहेत, मत्परमाहा मलाच श्रेष्ठ मानणारे आहेत. ठीक आहे ना. पुन्हा इदम धर्म्यामृतम यथोक्तम. यथोक्तम शब्दाचा अर्थ आहे उक्त प्रकारम, वर सांगितलेल्या प्रकारानुसार. इदम धर्म्यामृतम. धर्म्यामृतम म्हणजे काय त्याचा अर्थ लिहून घ्या. धर्मम एव अमृतम. धर्मम एव अमृतम. अर्धविराम. अमृतत्व साधनत्वात्. अमृतत्व साधनत्वात्. ठीक आहे. जेवढे म्हणून धर्म सांगितले ते धर्मच कोणी अमृत आहे. का बरं? अमृत स्वरूप जो मोक्ष त्याचे ते साधन आहेत म्हणून. साधनाच्या ठिकाणी सुद्धा अमृतत्वाचा भाव. धर्म्यामृतम यथोक्तम पर्युपासते. पर्युपासते शब्दाचा अर्थ लिहा अनुतिष्ठन्ति. ठीक ना. अद्वेष्टा वगैरे जेवढे म्हणून आतापर्यंत धर्म सांगितले त्या साऱ्या धर्मांचा जो आमचे लोक अनुष्ठान करतात, म्हणजे आपल्या ठिकाणी ते धर्म आणून घेतात, आहे की नाही. सर्व प्राणीमात्राविषयी आपण सुद्धा द्वेष नाही करायला पाहिजे. अद्वेष्टा वगैरे वगैरे आपल्या ठिकाणी लागतात, त्याचं रोज रोज चिंतन करतात. असे जे भक्त ते तू मे, भगवान म्हणतात ते तर मला अतीव प्रिय, अत्यंत प्रिय आहेत. लागला अर्थ. अशा रीतीने हा अध्याय देखील या ठिकाणी समाप्त होतो. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः.